लाईनवर जोडले गेलेले आहेत। परिणयजी, स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील। विधान परिषदेवर तुम्हाला देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मी आता जस्ट ही बातमी कळली आणि म्हणजे प्रतिक्रिया बरं वाटतंय, चांगलं वाटतंय। आता पुढील काम करण्यासाठी आणखीन ऊर्जा येणार। याच्या आधी विधान परिषदेवर होतो, 2 वर्ष आधी माझ्या विधान परिषदेचा टर्म संपला होता आणि 2 वर्षापासून मला वाटत होतं की पक्ष मला कुठे ना कुठे काही ना काही जबाबदारी देणार। निश्चितच आता त्याच्यात हे मिळालं म्हणून आता नवीन ऊर्जा येणार आणि चांगलं काम करणार। परिणयजी, पुन्हा एकदा ही संधी मिळालेली आहे, आगामी विधानसभा डोळ्यासमोर आहेत, अशा वेळेला कसं या सगळ्याचा किती फायदा होणार आहे तुम्हाला ही प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर? नाही, निश्चितच अनेक वर्षापासून मी विदर्भात, संपूर्ण विदर्भात काम करतोय। यावेळी निश्चितच भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये काम करून जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त याच्यात तिथं निवडून आणण्याचा मी प्रयत्न करतो। खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा, अभिनंदन। तर पंकजा मुंडे यांना सुद्धा विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे।